आरती चालू होणार आहे. नाही आधी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे स्वामी समर्थ महाराज कृतीचा बंद करून घ्यायचे. मुंबईमध्ये मंडपातले लाईट्स कुठे ते बंद करून घ्यायचे. मंडपातले लाईट बंद करून घ्या. मॅडम नाही होणार तिथं सक्सेसफुल मोबाईल आधार घ्या. मोबाईल स्वप्न या मोबाईल खाली खाली कर खाली कर खाली क्लिप चालू करायची आहे. साऊंड इंजिनियर क्लिप चालू करून घ्या. महाराजांचा प्रगती सोहळा सुरू होत आहे. महिमा स्वामी समर्थांचे पुष्पवंती महाराष्ट्राच्या या पावन भूमीला सुरुवातीपासूनच अनेक पुण्यात्मांचे पाय लागले. संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथ महाराज, तुकोबा राया, रामदास स्वामी, संत गजानन महाराज अशा अनेक संतांनी ही माती
21व्या शतकाच्या मध्यावर याच मातीत स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर अवतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं, ज्या ज्या लीला केल्या, त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 22 वर्ष माझ्या सावली परब्रह्म बसलेले पाहिले आहेत. नुसतेच पाहिले नाही तर अनुभवले आहेत. ईश्वरी रूपाची लीलाच निराळी. ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसतं. तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला. देवा, तू झाडामधला देव आहे. तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही. मला माफ कर. मी माफी मागतो तुझी. आणि हो, येत्या बस्तरवादी तुला दोघे आणि दैवात आलं. मला माफ कर. झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो. झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते. लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं. मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो. अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. उद्धवा, डोळे उघड. पापण्या जड झाल्या, काही दिसत नाही. अगदी सगळीकडं काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. दत्तगुरु? हो, आम्हीच आहोत दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ. आम्हीच होतो नरसिंह, सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. पटली, सगळी ओळख पटली. स्वामी, सगळी ओळख पटली. लाकूड तोड्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडत रडत बोलतो. चुकी झाली स्वामी, माझ्यामुळे लागलं तुम्हाला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. हे तर निमित्त मात्र आहे. घाव देणारे आम्ही, घाव सोचणारे आम्ही आणि घावी आम्ही. तुम्हारा यह एहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करता है. वाईट वाटून नको घेऊस बाबा. मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू. आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही. हाच तुझा उद्धार आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे.